नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या होऊ दे व्हायरल. मंडळी, मी नेहमी सगळ्यांना प्रश्न विचारतो की हसताय ना? हसताय ना? महाराष्ट्र म्हणतो हो आम्ही हसतो, पण फक्त 9:30 ते 10:30, कारण 10:30 नंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी पळून जातं. बाहेर सगळीकडे शुकशुकाट असतो, घरातही शांतता असते, पण टीव्ही चालू असतो आणि टीव्हीवर फक्त एकच खेळ रंगलेला असतो, तो म्हणजे अण्णांचा आणि अण्णांच्या पिलावळीचा. मंडळी, झी मराठीवर सुरू असलेली एक मालिका, ज्या मालिकेनं सगळ्या रसिक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली आहे आणि ज्या मालिकेनं पूर्वी आपलं प्रचंड मनोरंजन केलेलं आहे, त्या मालिकेचा हा पूर्वार्ध आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. रात्रीच खेळ चाले. सध्या घराघरात याच मालिकेची चर्चा आहे, अण्णांची चर्चा आहे, अण्णांच्या पिलावळीची चर्चा आहे. मालिकेत आता ही पिलावळ मोठी झालेली आहे, पण तुकरटवाडीला असं वाटलं की ती जी बच्चे कंपनी होती त्यांनी एकदा या तुकरटवाडीमध्ये यायला पाहिजे होतं, आणि आमची ही इच्छा आज पूर्ण होणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रात्रीच खेळ चालेच्या सगळ्या कलाकारांचं. क्या बात आहे, झाला जोरात टाळ्या. आता मला भीती वाटायला लागली, कारण ही पात्र नुसती टीव्हीतून घरात बघताना सुद्धा त्यांचा एक वेगळा दरारा आहे आपल्या मनामध्ये, त्यांची एक वेगळी भीती आहे. जोरदार टाळ्या कलाकारांसाठी, लेखकांसाठी, दिग्दर्शकांसाठी आणि अर्थात झी मराठीसाठी. आता येणार आहे अण्णा यांना. खरं तर म्हणजे माधव सरांना आतापर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहिलं, पण अण्णा फार आवडलेत सगळ्यांना. काय सांगाल तुम्ही? मला आज पडलेला मोठा कोड आहे ते. पण हे खलनायकाच्या फार वरचं काहीतरी प्रकरण आहे. रासवटपणा, निर्दयीपणा, जे आपण नसतो ते करण्यात मजा असते. तसंच रोमॅन्टिक सीन पण करतोय, तेवढाच मला रिलीफ आहे त्याच्यात. अहो, शाहरुख खान बघतोय मालिका तुमची आता. काय सांगताय? अण्णांकडून मी शिकणार काही गोष्टी असं म्हणतात ते. मी भाग्यवान समजतो की मला अशी काहीतरी एक चांगली भूमिका मिळाली, बऱ्याच वर्षानंतर मिळाली. घाशीराममधल्या नानानंतर अशी एक चांगली भूमिका मला मिळाली. पण अनेक हिरोईनचा स्वप्न असतं की बाबा आपल्याला एखाद्या सुंदर हिरोईन बरोबर काम करायला मिळावं. तुम्ही असा विचार केला होता का की करिअरच्या या टप्प्यावरती ते तुम्हाला मिळेल? मी विचार नव्हता केला, पण नशिबावर माझा पूर्ण भरोसा आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत होप सोडत नाही. आणि माझं भाग्य फार मोठं थोर आहे की अतिशय चांगल्या चांगल्या या सुंदर आहे माझ्या वाट्याला आलेल्या आहेत त्याच्यात. हा, बरेचसे जण आता ते विक्रांत सरंजामे नंतर तर अण्णांची क्रेज आली. आता पहिले ते विक्रांत सरंजामे झाले होते सगळे, आता अण्णा व्हायचं प्रत्येकाला. ते एज ग्रुप्समध्ये काहीतरी व्यस्तता आलेली आहे, म्हणजे काहीतरी. आता येणार आहे अपूर्वाकडे. याआधी झी मराठीवरच तुझं पदार्पण झालं होतं, आभास ही मालिका, आणि त्यानंतर कुठे गेलीस तू असा बऱ्याच प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल, पण मग त्यासाठी थांबली होतीस का की ही एंट्री घ्यायची? मला अशी मनापासून इच्छा होती की पुन्हा एकदा झी मराठीवरती काम करावं. जेव्हा मला कळलं की या सिरियलसाठी ऑडिशन होतं आहे आणि मी ते ऑडिशनही दिलं, एकदा नाही दोनदा दिलं, आणि जेव्हा कळलं की शेवंत ही भूमिका आहे, मी तुम्हाला सांगू नाही शकत इतका आनंद झाला मला. आणि मुळात माझ्या बाबांना ही सिरियल खूप आवडायची. अच्छा. पण आज बाबा नाही आहेत माझ्याबरोबर ही सिरियल बघायला, पण मला असं वाटतं हे त्यांनीच घडवून आणलं असेल आणि मला पुन्हा एकदा झी मराठीवर काम करायची संधी मिळाली. वा 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 वा. तर ही व्यक्तिरेखा पण खूप गाजते, आणि जसे अण्णांना काही प्रतिक्रिया येत असतील, काही फॅन्स भेटत असतील, तशा तुला काय प्रतिक्रिया येतात? खूप येतात. रोज मीम्स येतात, फेसबुक, इंस्टाग्राम, सगळ्या सोशल साईट्सवरती
काही ना काही शेवंत आणि अण्णांविषयी लिहिलेलं असतं. अण्णा शेवंता फॅन क्लब, शेवंता आणि अण्णा लवर्स फॅन क्लब, अरे बापरे. असं बरंच काही आहे. खूप सपोर्टर्स आहेत शेवंता लवर्स वगैरे. अरे पण त्या वयाच्या पोरांनी करायचं काय आता? प्रश्न आम्हाला तो पडलाय. पण तातू तुम्हाला होप्स आहेत, तुम्ही सोडू नका. तर मंडळी, रात्रीच खेळ चालायच्या निमित्तानं हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत आणि आता वेळ झालेली आहे आमच्या मालिकेकडे वळण्याची. खरं तर झी मराठीवर जेव्हा जेव्हा एखादी मालिका दाखल होते तेव्हा आमचं गुलकन केबल नेटवर्क जागृत होतं. त्यांची अशी इच्छा असते की ती मालिका आपण पण लगेच बनवली पाहिजे, ती बनवून त्यांनाच दाखवली पाहिजे. म्हणजे रात्रीच खेळ चालायची आता सिरीज निघणार आमच्याकडे. समजा तुम्ही परत आलात की आम्ही त्याची पुढची पायरी तुम्हाला दाखवणार, जे ऑलरेडी तुम्ही केलेलंच असणार आहे तिकडे. तर तुमची मालिका आहे रात्रीच खेळ चाले, जी सध्या तरी आपण आज जमलो ह्या लहान कॅरेक्टर्ससाठी. अजून मोठी पात्र जेव्हा येतील तेव्हा सुद्धा एखादा छान एपिसोड होईलच. आमच्याकडे सुद्धा सगळी आत्ता लहानच आहेत मोठेच करणार ते, पण आमच्याकडे सगळे आत्ता लहान आहेत आमच्या मालिकेत. तुमच्या मालिकेचं नाव आहे रात्रीस खेळ चाले, आमच्या मालिकेचं नाव आहे रात्रीस खेळायला जाऊ दे नवं. कारण ते लहान आहेत सगळे आणि ते म्हणतात की आम्हाला खेळायला जाऊ देत. आता ते कुठला खेळ खेळणार आहेत बघूयात. सुरुवात करूयात आमच्या मालिकेला. तर सुरू करूयात आमच्या मालिकेला. तुमच्या मालिकेत जशा माई आहेत, आमच्याही मालिकेत माई आहेत. पहिल्यांदा माईंना आपण भेटूया. या माई या. नाना झोपलेले आहेत, त्यांका घाबरवते. ख बोलते सिंधू. बिन डोक्याचे नाना. हे असे का झोपला होता तुम्ही एकदम असं डोकं खाली घेऊन? हा तोंड दाखवा, जागा कुठं रवलंय आता. म्हणजे नानांनी माझे व्हॉट्सअपचे मेसेज वाचले का काय? का बोलते सिंधू? नाना अहो झाला तरी काय? तुझं नवरो अण्णा हा खय धिंगाणा घालून ठेवलाय. पुऱ्या गावातल्या लोक माका शिव्या देतात, तुका माहित आहे काय? पुढं पोरगा आहे का राहून असा राहून. असं नवरो माका भेटलो, माझं पारनशीब फुटलो. कुणीतरी बरोबरच म्हणलेला, बाईचा जन्मच वाईट हो, आणि त्याच्यापेक्षा पुरुषाच्या जन्माला येऊन बाईचं रोल करणं जास्त वाईट. आता शकुंतला ताई हिथं असत्या ना तर त्यांना विचारलं असतं डायरेक्ट, पुरुष असून बाईचा रोल करणं किती वाईट.